आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा लोखंडी तवा ठेवलेला आहे गरम करायला। कोणता जरी तुम्ही घेतला तरी पण चालू शकते किंवा कढईत जरी केलं तरी चालेल। ह्या जी मिरच्या मी घेतलेल्या आहेत ना, ह्या सगळ्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत। ह्या 10 ते 12 मिरच्या आहेत। एका मिरचीचे मी असे 2-2 तुकडे केलेले आहेत। गॅस मीडियम आहे। याला 2 मिनिटं भाजून घेणार आहे। अर्धी वाटी मी लसूण घेतलेला, हा देशी लसूण आहे आणि याला असं कुटून पण मी घेतलेला आहे। त्याला 1 मिनिटभर फक्त मी परतून घेणार आहे। थोडंसं तेल टाकायचं ह्याच्यामध्ये, एकदम थोडंसं, एक छोटा 1 चमचा टाकायचा फक्त। मिक्स करून घेते। ह्याच्यामध्ये हळद टाकायची, छोटा अर्धा चमचा, एकदम छोटा करायचा आहे। छोटा 1 चमचा मीठ टाकायचं आणि ह्याला चांगलं 1 मिनिटभर परतून घ्यायचं। अर्धा लिंबू घेतलेला आहे। गॅस एकदम बारीक आहे। ह्याच्यामध्ये 1-2 ते 2.5 चमचे असं झाला पाहिजे रस, एवढा टाकायचा। खूप रस आहे या लिंबाला। गॅस बंद करून टाकणार आहे मी। लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा मी फक्त 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे। आता तुम्ही कमेंट कराल की लोखंडाचा तवा आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कशाला लिंबू टाकलं। तुम्ही असं चालूमध्ये टाकू शकता आणि लगेच काढून घ्यायचं, असं ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे। आता हे मी काढून घेते। लगेच मी प्लेटमध्ये बघा काढून घेतलेला आहे। लिंबाचा रस बी टाकल्यानंतर का नाही, आपण जेव्हा उलताना असं दाबून दाबून चांगलं त्याला परतून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं। तव्यात बिलकुल ठेवायचं नाही। जर तुम्हाला लोखंडाच्या तव्यात नसेल करायचं तर दुसऱ्या कुठल्या पण भांड्यात करा। जेवताना काय करायचं, 1 मिरची आणि 2-3 लसूण असं खायला घ्यायचं। खूप चविष्ट लागतात।